Good evening. Please mark your attendance. Okay. स्क्रीन दिसतोय सगळ्यांना? स्क्रीन विजिबल आहे आणि व्हॉइस क्लिअर आहे? ओके, व्हेरी गुड. Perfect. In the last lecture we have finished the topic of kingdom plant. Plant kingdom आपलं पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतरचा टॉपिक आता आपल्याला स्टार्ट करायचा आहे, and the topic is energy flow in an ecosystem. Okay, so the first question is, what is meant by ecosystem? आठवतंय कधी आधी शिकलेलं इकोसिस्टम म्हणजे काय असते? इकोसिस्टम मध्ये आपण काय काय कन्सिडर करतो? येस, कॅन यू राईट इन शॉर्ट? थोडक्यात काहीतरी, फक्त बेसिक जे आपण पहिल्यांदा इकोसिस्टम हा वर्ड बघितल्यावर पहिल्यांदा समोर जी गोष्ट येते ती काहीतरी लिहू शकाल चॅटबॉक्स मध्ये? पृथ्वीवरच्या लिव्हिंग थिंग्स प्लस नॉन लिव्हिंग थिंग्स ऑल विल कंप्राइज इकोसिस्टम. बरोबर. अर्थवरती जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत आणि नॉन लिव्हिंग थिंग्स ह्यांच्यामधल्या इंटरॅक्शन आणि ह्याच्यानी जे काही तयार झालेलं आहे दॅट इज इकोसिस्टम. आणि आता त्या इकोसिस्टम मधला आपल्याला एनर्जी फ्लो बघायचा आहे. Okay, energy flow in an ecosystem. We have already learned the classification of living organisms according to the mode of nutrition into producers, consumers, saprotrophs or saprophytes and decomposers. आठवतंय हे न्यूट्रिशन प्रमाणे आपण 4 क्लासिफिकेशन करतो. प्रोड्युसर्स म्हणजे जे फूड तयार करतात ते, फॉर एक्झाम्पल प्लांट्स. नेक्स्ट कन्झ्युमर्स, जे कन्झ्युम करतात ते फूड, तयार झालेलं फूड फक्त कन्झ्युम करतात, दॅट इज ॲनिमल्स. सॅप्रोट्रॉफ्स और सॅप्रोफाइट्स म्हणजे फंगस जे काम करते ते. ज्या प्रकारचं मोड ऑफ न्यूट्रिशन फंगसचं असतं, ब्रेडवरती जी फंगस धरते ती काय करते, ग्रो होताना काही एन्झाईम्स बाहेर टाकते आणि त्या एन्झाईम्समुळे तो जे फूड प्रोडक्ट आहे ते सिंपल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट होतं आणि इंटरनलाइज होतं शरीरात फंगसच्या. सो जे फंगसचं मोड ऑफ न्यूट्रिशन असतं दॅट इज सॅप्रोफायटिक. आणि डिकम्पोजर्स म्हणजे जे डेड आणि डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर जो असेल, डेड प्लांट्स, डेड ॲनिमल्स ह्याच्यावरती जे सर्व्हाइव्ह करतात दॅट इज डिकम्पोजर्स. सो हे 4 मेन कंपोनेंट्स आहेत इकोसिस्टमचे. Consider the various trophic levels of the ecosystem around you as given below. So the first is primary consumers. तर आता एक पहिला ग्रुप होतो प्रोड्युसर्सचा. प्रोड्युसर झाल्यावर दुसरं जे आहे कन्झ्युमर, त्याच्यामध्ये सुद्धा 3-4 प्रकार आहेत, ते आता आपल्याला बघायचे आहेत. प्रायमरी कन्झ्युमर्स म्हणजे हर्बिव्होर्स, फॉर एक्झाम्पल ग्रास हॉपर, स्क्विरल, एलिफंट एटसेट्रा. प्रायमरी कन्झ्युमर्स म्हणजे कोण? विच आर डिरेक्टली डिपेंडेंट ऑन ऑटोट्रॉफ्स, दॅट इज प्रोड्युसर्स. जे डिरेक्टली प्रोड्युसर्सना कन्झ्युम करतायत दॅट इज प्रायमरी कन्झ्युमर. त्याच्यानंतर जो सेकंड आहे दॅट इज सेकंडरी कन्झ्युमर्स और कार्निव्होर्स. फॉर एक्झाम्पल फ्रॉग, आउल, फॉक्स एटसेट्रा. दीज कन्झ्युमर्स यूज हर्बिव्होर्स ॲज देअर फूड. म्हणून प्रायमरीला ते कन्झ्युम करणार, प्रायमरी कन्झ्युमर जे आहेत त्यांच्यावर जगणार, म्हणून यांना पुढच्यांना सेकंडरी कन्झ्युमर म्हणलंय. त्याच्यानंतर येतं थर्ड, अपेक्स और टॉप कन्झ्युमर्स किंवा टर्शरी कन्झ्युमर्स असंही म्हणता येऊ शकतं, विच मीन्स अगेन कार्निव्होर्स. एक्झाम्पल टायगर, लायन एटसेट्रा. दीज कन्झ्युमर्स यूज हर्बिव्होर्स अँड कार्निव्होर्स ॲज देअर फूड. नो अदर ॲनिमल्स फीड ऑन टॉप कन्झ्युमर्स. ओके, म्हणून त्याला टॉप किंवा अपेक्स म्हणले, कारण आपण जर पिरामिड कन्स्ट्रक्ट केला तर प्रायमरी कन्झ्युमर्स एकदम बेसिक जे प्रोड्युसर्सवर डिपेंडेंट आहेत, सेकंडरी कन्झ्युमर
जे फक्त हर्बिव्होर्सवर डिपेंडेंट आहेत आणि टॉप कन्झ्युमर्स किंवा अपेक्स कन्झ्युमर किंवा टर्शरी कन्झ्युमर्स जे प्रायमरी कन्झ्युमर किंवा सेकंडरी कन्झ्युमर दोन्हीलाही खाऊ शकतात. म्हणजे हर्बिव्होर आणि कार्निव्होर दोन्ही खाऊ शकतील असे. टॉप कन्झ्युमर्सच्या वर अजून कोणी नसतं. And the last class is omnivores, that is mixed consumer. For example, humans, bear, etc. feed on herbivores and carnivores. म्हणजे ते प्रोड्युसर्सना पण खाऊ शकतात आणि प्रायमरी कन्झ्युमर्सना सुद्धा खाऊ शकतात, असं त्याचं मिनिंग आहे. दॅट इज ओमनिव्होर्स. पुढचा पार्ट आहे आपला फूड चेन अँड फूड वेब. तर आता हे वर्ड्स तुम्ही आधी ऐकलेले आहेत. पाचवीतच हे झालेलं आहे, फूड चेन, फूड वेब. राईट. आपल्याला हे थोडंसं रिव्हिजन सारखं आणि त्याच्या पुढे काहीसं एक्सटेन्शन असणार आहे. सो आता construct 4 chains like the one shown in figure 7.1. Interactions go on continuously between producers, consumers and saprophytes. आपली इकोसिस्टम किंवा जे अर्थ ओव्हरऑल प्रोसेस चालू आहे ती कशामुळे आहे, तर ही इकोसिस्टम मेंटेन्ड आहे. प्रोड्युसर्स आहेत म्हणून कन्झ्युमर्स आहेत, कन्झ्युमर्स आहेत म्हणून पुढचे सॅप्रोफाइट्स येत आहेत आणि ते आहेत त्याच्यामुळे परत प्रोड्युसर्सना काहीतरी करायला मिळतंय. कारण there is a definite sequence in these interactions which is called the food chain. So या प्रोड्युसर, कन्झ्युमर आणि सॅप्रोट्रॉफ्स आणि डिकम्पोजर्स या चार मधला जो सिक्वेन्स आहे, ज्या सिक्वेन्सनी इव्हेंट्स होतील, that is called food chain. Each chain consists of 4, 5 or more links. An ecosystem consists of many food chains that are interconnected at various levels. Thus a food web is formed. तर आधी आपण आता जी फूड चेन दिली आहे ती बघूया. सनलाइट दिलाय, सनलाइट पासून गवत उगवलेलं दिसतंय पहिल्या इमेज मध्ये. ठीक आहे. त्याच्यापासून पुढे ग्रास हॉपर आहे विच इज अ प्रायमरी कन्झ्युमर और हर्बिव्होर. नेक्स्ट फ्रॉग आहे. फ्रॉग इज अ सेकंडरी कन्झ्युमर विच विल बी सर्व्हायव्हिंग ऑन ग्रास हॉपर. त्याच्यानंतर पुढे स्नेक आहे. ओके. स्नेक फ्रॉग वरती डिपेंडेंट आहे स्नेक. स्नेक नंतर पुढे येतोय ईगल, जो ईगल परत स्नेकला खाऊन जगणार आहे. आणि त्याच्यानंतर फायनली हे सगळे जेव्हा डेड होऊन जातील, मरतील, तेव्हा ते जे प्रोडक्ट्स होईल आफ्टर डिकेइंग, जे प्रोडक्ट्स तयार होतील त्याच्यावरती फंगस ग्रो होणार. सो दॅट इज सॅप्रोफाइट आणि तिथे ही फूड चेन थांबणार. बट आता अजून पुढे कसं काय होऊ शकतं, तर प्रोड्युसर्स का डिपेंडेंट आहेत या बाकी प्रोसेसवर. प्रोड्युसर्स तर आपलं फूड बनवू शकतील, बट ओनली सनलाइट इज नॉट सफिशियंट. बाकीचे जे मिनरल्स आहेत प्लांटला वाढीसाठी लागणारे, ते जे तर सॉइल मधून घेतो, ते सॉइल मध्ये ऍड होताना हे जे डिकम्पोज होईल, हे जे प्रत्येक डेड डिकेइंग ॲनिमल्सचं डिकम्पोजिशन असेल, त्यातून जे सिम्पलर फॉर्म सबस्टन्सेस रिलीज होतील, ते प्लांट यूज करणार इन द फॉर्म ऑफ मिनरल्स फॉर देअर ग्रोथ. ओके. म्हणून सगळे एकमेकांवर अवलंबून आहेत. कुठलंही जरी एक लिंक यातली ब्रेक झाली तरी प्रोसेस कंटिन्यू होणार नाही. आता असं हे जे आपण बघितलं, हे सिम्पलर एक चेन आपण बघितलीये. आता ग्रासवर डिपेंडेंट रॅबिट पण आहे. ग्रास हॉपर पण झाला, रॅबिट पण झाला. रॅबिटला खायला अजून कुठला तरी ॲनिमल. आता एकच ॲनिमल दोन हर्बिव्होर्सना सुद्धा खाऊ शकतो. सो ह्या सगळ्या चेन्स इंटरलिंक होणार. अशी ज्या काही फूड चेन्स आहेत इकोसिस्टम मधल्या, ती प्रत्येक चेन आता जशी त्यांनी पिक्चर मध्ये रिप्रेझेंट केली आहे एकाच फॉर्म मध्ये, तशी येणार नाही. प्रत्येक हे इंटरलिंक्ड असणार आहे आणि त्यामुळे फायनली फूड वेब फॉर्म होणार. अन ऑर्गॅनिझम मे बी द प्रे फॉर मेनी अदर ऑर्गॅनिझम्स. राईट. एक ऑर्गॅनिझम आहे, सपोज आपण कन्सिडर केलाय ग्रास हॉपर, तर तो फक्त फ्रॉगच खाईल का, तर नाही, दुसरे पण ॲनिमल्स त्याला खाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, अन इन्सेक्ट फीड्स अपॉन लीव्स ऑफ व्हेरियस प्लांट्स, बट द सेम इन्सेक्ट इज द प्रे फॉर डिफरंट ॲनिमल्स लाईक फ्रॉग, वॉल लिझार्ड, बर्ड्स एटसेट्रा. ओके. म्हणजे आता जे आपण आता बोललो तेच की ग्रास हॉपर फक्त फ्रॉगच खाईल असं नाही, त्याला खायला बाकीचे ॲनिमल्स पण आहेत. वॉल लिझार्ड आहे, बर्ड्स आहेत, हे सगळे पण त्याच्यावर फीड होणार. इफ दिस इज टू बी शोन इन अ फिगर, इट विल फॉर्म अन इंट्रिकेट वेब इन्स्टेड ऑफ अ लिनियर फूड चेन. जशी आपल्याला आता इथे वर एक सलग चेन दिसली, तशी चेन नाही दिसणार, त्याच्याऐवजी इंटरॅक्टिंग वेब दिसेल.
Such an intricate network is called food web. Generally, food webs are found everywhere in nature. आपण जर नॅचरल फिनॉमिना बघायला गेलो, रिप्रेझेंटेशनसाठी इनिशियली समजण्यासाठी फूड चेन ठीक आहे, बट इंटरलिंक्ड फूड चेन ज्या अल्टिमेटली फूड वेब क्रिएट करणार त्याच आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतात. ओके, सो make a list of the various consumers of the ecosystem around you and classify them according to mode of nutrition. तर हे तुम्ही करू शकाल घरी की वेगवेगळे कन्झ्युमर्सची लिस्ट तयार करायची. आपल्या आजूबाजूला प्रोड्युसर सोडून बाकी जे काही दिसतंय ते सगळे आणि त्यांचा मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे वेदर दे आर प्रायमरी कन्झ्युमर्स, सेकंडरी कन्झ्युमर्स, ओमनिव्होर्स, एनिथिंग. Pictures of various organisms are given in figure 7.2. Construct a food web from those pictures. तर आता ह्या चित्रावरून आपल्याला फूड वेब कन्स्ट्रक्ट करायची. ती कशी करणार आपण? तर साधारण गेस करायचं की खाली गवत दिलंय, गवत कोण कोण खाणार आहे? रॅबिट खाईल, स्क्विरल खाईल, ग्रेन्स आहेत ते बर्ड्स खाऊ शकतात. त्याच्यानंतर एक इन्सेक्ट दिलाय, बर्ड त्या इन्सेक्टला खाऊ शकतो. ओके, ह्या प्रकारे फक्त ते जॉईन करत जायच्या लाईन्स की जशी फूड चेन आहे तसं इथे फूड वेब तयार होईल. Make some interesting observations while having a meal at home. Identify the trophic level of the various food items in your dish. Identify your own level in the chain. तर आपण त्या चेन मध्ये आपण कुठे कन्सिडर करले जाऊ? ओमनिव्होर्स मध्ये ह्युमन बिंग्स बसतात, कारण सगळेच काही फक्त व्हेजिटेरियन नसतात. नॉन व्हेजिटेरियन असतील तर दॅट विल बी कन्सिडर्ड अंडर ओमनिव्होर्स. द एनर्जी पिरॅमिड. आतापर्यंत आपण फक्त काय काय बघत आलोय? फूड कन्झम्पशनच्या लेवल. फूड चेन म्हणजे कोण कोणासाठी प्रे आहे एवढं बघितलं. आता ह्या इकोसिस्टीम मध्ये फ्लो होणारी एनर्जी आपल्याला बघायची. ट्रॉफिक लेवल. इच लेवल इन द फूड चेन इज कॉल्ड ट्रॉफिक लेवल. ओके, जी प्रत्येक लेवल आहे दॅट इज प्रोड्युसर, हर्बिव्होर, कार्निव्होर आणि ओमनिव्होर्स, या सगळ्यांना आपण ट्रॉफिक लेवल मध्ये कन्सिडर करणार. A trophic level is the step at which the organism obtains its food in the chain. The amount of matter and energy gradually decreases from producers at lowest level to top consumers at the highest level. ओके, आता पिरामिड जो आहे, ट्रॉफिक लेवल्सचा जो शेजारी पिरामिड दिसतोय तो हे जे एनर्जी पिरामिड्स असतात किंवा इकोसिस्टीम मध्ये पिरामिड्स असतात ते दरवेळेला अपराईटच असतील असं काही नाही. काही पिरॅमिड्स डाऊनवर्डला अपेक्स असणारे सुद्धा असतात. ते कसे ते आपण पुढे बघूया. आता आधी हा पिरॅमिड अपराईट आहे म्हणजे काय की जी प्रोड्युसर्सची लेवल आहे ती जास्त आहे, एनर्जीची लेवल प्रोड्युसर्स मधली जास्त आहे. त्याच्यानंतर हर्बिव्होर्स कमी झालेत, त्याच्या पुढे कार्निव्होर्स अजून कमी झालेत एनर्जीच्या लेवलमध्ये आणि ओमनिव्होर्स सगळ्यात कमी. ओके, सो प्रोड्युसर फर्स्ट ट्रॉफिक लेवल, सेकंड ट्रॉफिक लेवल अँड थर्ड ट्रॉफिक लेवल. आता ओके, हे 2 मिनिटं बाजूला ठेवूया आपण. Figure 7.4 shows the energy transfer that takes place at each trophic level. There are different levels of energy exchange in the food chain. The initial quantity of energy goes on decreasing at every level of energy exchange. म्हणजे आपण जर बघितलं की प्लांट्सच्या ठिकाणी जी एनर्जी आपण मार्क केली, इकडे बघितलं फायटोप्लॅंक्टॉन म्हणजे प्लांट्स. प्लांट्स मधल्या एनर्जी समज कन्सिडर केली तर तिथे दिले 10,000 किलो कॅलरीज. त्याच्यानंतर वर आहे झू प्लॅंक्टॉन्स, विल कन्सिडर देम एज हर्बिव्होर्स. हर्बिव्होर्सचं किती आहे एनर्जी? 1000 किलो कॅलरी, म्हणजे 10,000 ची 1000 ला आली. पुढे फिशेस विल बी सेकंडरी कन्झ्युमर्स दॅट इज कार्निव्होर्स, आणि त्यांच्यामध्ये एनर्जी किती आली आहे? 100 किलो कॅलरीज. आणि फिशेस नंतर शेवटी ह्युमन्स आहे, ओमनिव्होर्स कन्सिडर केलेले आहे किंवा वरच्या लेवलचे कन्झ्युमर्स. तर तिथे एनर्जी अजून कमी झाली, 10 किलो कॅलरी. सो हा 10-fold डिक्रीज इन एनर्जी आपल्याला बघायला मिळते एनर्जी पिरॅमिड मध्ये. सिमिलरली द नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑल्सो डिक्रीज फ्रॉम द लोएस्ट लेवल टू द हायेस्ट लेवल. जशी एनर्जी कमी होत जाते नंबर ऑफ ऑर्गॅनिझम सुद्धा कमी होत जातात. This pattern of energy exchange in an ecosystem is called a pyramid of energy. हा जो आपल्याला 7.4 मध्ये दिसतोय दॅट इज पिरामिड ऑफ एनर्जी. एक्झाम मध्ये जर क्वेश्चन आला ड्रॉ नीट अँड लेबल्ड पिरामिड ऑफ एनर्जी, तर हे काढून शेजारी एनर्जीच्या व्हॅल्यूज लिहायच्या. 10,000 किलो कॅलरी,
1000 किलो कॅलरीज ज्या काही दिलेल्या असतील त्या 10 फोल्ड डिक्रीज दाखवलं तरी इट इज सफिशियंट. मेन काय आहे की तुम्ही त्याच्यात डिक्रीज दाखवताय एनर्जी मध्ये हे दाखवणं. आणि दुसरी गोष्ट काय, एनर्जी बरोबरच नंबर पण डिक्रीज होतोय. ओके, आता एनर्जी कमी का असेल? प्लांट्स पेक्षा टॉप कन्झ्युमर्स मध्ये एनर्जीची लेवल कमी होत जाते, तर असं का आहे? एनी गेसेस? आपण पिरामिड मध्ये बघितलंय की प्लांट मध्ये सगळ्यात जास्ती एनर्जी आहे, त्याच्यानंतर एनर्जी म्हणजे त्या ट्रॉपिक लेवलचा आपण नंबर कन्सिडर करणार आणि त्याच्या इक्विव्हॅलंट सन पासून ट्रॅप केलेली एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी, त्या एनर्जी बद्दल आपण बोलतोय. सो ती प्लांट्स मध्ये जास्त आहे, त्याच्यानंतर म्हणजे प्रोड्युसर्सचा जास्त आहे, हर्बिव्हर्सला त्याच्यापेक्षा कमी, कार्निव्हर्सला त्याच्याहून कमी, आणि टॉप कन्झ्युमर जे असतील त्यांची सगळ्यात कमी. तर अशी एनर्जीचा पिरामिड कमी का होत चाललाय? एनी गेस ऑन दिस क्वेश्चन? कोणालाच नाही काही? ओके. एनर्जी जेव्हा एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट होतीये, म्हणजे फ्रॉम प्लांट्स टू हर्बिव्होर्स, हा जेव्हा त्याचा फ्लो आहे, सम फॉर्म ऑफ हीट, सम फॉर्म ऑफ एनर्जी इज लॉस्ट इन द फॉर्म ऑफ हीट. काही एनर्जी ही उष्णतेच्या ह्याच्यातून बाहेर पडणार, उष्णतेच्या मार्गातून. ओके, त्यामुळे जी पुढे ट्रान्सफर होईल दॅट एनर्जी इज लो. समजलं? आणि हेच कंटिन्यू होत जाणार, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जाताना काही एनर्जी ही हीटच्या फॉर्म मध्ये लूज होते त्या प्लांट मधनच, आणि त्याच्यामुळे एनर्जीचा फ्लो कमी होत जातो पुढे पुढे. आफ्टर द डेथ ऑफ अपेक्स कन्झ्युमर्स, देअर एनर्जी बिकम्स अवेलेबल टू द डिकम्पोजर्स. म्हणजे आता अपेक्स कन्झ्युमर जे असतील त्यांची जी एनर्जी असेल ती कशासाठी अवेलेबल आहे? आता डिकम्पोजर्स साठी. Fungi and other microorganisms decompose the bodies of dead animals. They are called decomposers. In the process of obtaining food from the remains of organisms, decomposers convert them into simple carbon compounds. आता बेसिकली जेव्हा प्लांट्स एनर्जी प्रोड्यूस करतात, फूड प्रोड्यूस करतात, तेव्हा ते काय करतायत? सनलाईटचा वापर करतायत, CO2 चा वापर करतायत, आणि त्याच्यापासून ग्लुकोज आणि काही अमाऊंट ऑफ एनर्जी तयार करतात. राईट? आता ग्लुकोज ही कॉम्प्लेक्स शुगर आहे, त्याच्यापासून जसा जसा एनर्जी फ्लो होतो, ह्युमन्स पण ग्लुकोजच कन्झ्युम करतायत. ह्युमनच्या बॉडीमधला ग्लुकोज किंवा बाकी सपोज दुसरं ऑर्गॅनिझम, रॅबिटच्या बॉडीमध्ये जे ग्लुकोज गेलंय ते सेकंडरी कन्झ्युमरनी कन्झ्युम केलंय, आणि मग शेवटी टर्शरी कन्झ्युमर्स पर्यंत मुद्दा गेलाय. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ज्या शुगर, प्रोटीन्स किंवा लिपिड्स हे जे काही मॉलिक्युल्स आहेत ते मॅक्रो मॉलिक्युलर फॉर्मॅटमध्ये, ते कॉम्प्लेक्स राहिलेले. आणि आता प्लांट परत जेव्हा ते ऍब्झॉर्ब करायचा प्रयत्न करेल सॉइल मधून, तेव्हा ते कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये ते ऍब्झॉर्ब नाही करू शकत, त्याला सिम्पलर फॉर्मची गरज असते. आणि ते काम फ्रॉम कॉम्प्लेक्स टू सिम्पल हे काम डिकम्पोजर्स करतात. कारण मायक्रो ऑर्गॅनिझम्सना किंवा फंगायना त्यांचं स्वतःचं फूड कन्झ्युम त्यांना स्वतःसाठी ते करायचं असतं, बट त्यांना कळत नाही की आपल्याला किती हवंय, आणि त्या मात्रेतच ते करत नाही, ते जास्ती प्रोसेस होते. आणि त्यामुळे जे सिंपल फॉर्म्स तयार होतील कार्बोहायड्रेट्सचे, म्हणजे कार्बोहायड्रेटचं ग्लुकोजची कन्व्हर्जन, प्रोटीनचं अमायनो ऍसिड्स मध्ये, लिपिड्सचं फॅटी ऍसिड्स मध्ये, हे सगळं ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स करतात, फंगस करतात, आणि त्याच्यामुळे हे कॉम्प्लेक्स सबस्टन्स सिंपल होऊन सॉइल मध्ये राहतात, आणि त्या सॉइल मधले ते सबस्टन्सेस परत प्लांट्स कन्झ्युम करू शकतात, आणि ग्रोथ होते, आणि पुन्हा सायकल कंटिन्यू होते. आणि ह्याच प्रकारे जसं हे फूडचं झालं, सेम एनर्जी in the process of yes हे झालं होतं. These substances easily mix with air, water and soil, from where they are again absorbed by plants and incorporated into the food chain. You can now see that due to the food web formed by the various modes of nutrition, energy and various nutrients circulate continuously in the ecosystem. राईट? जर डिकम्पोजर्सनी त्यांचं काम केलंच नाही तर जो कॉम्प्लेक्स मटेरियल फॉर्म झालंय त्याचं सिंपल फॉर्म मध्ये कन्व्हर्जनच होणार नाही, आणि प्लांट्स ते रियूज करूच शकणार नाहीत. अदर वे राऊंड,
प्लांट्स मध्ये जर ते सिंपल फॉर्म मध्येच राहिलं, कॉम्प्लेक्स मटेरियल तयारच झालं नाही, तर पुढची प्रोसेस होणारच नाही, हर्बिवोर्स कन्झ्युमच करू शकणार नाहीत. द सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी इन अन इकोसिस्टम. आता एनर्जी साठीचा सोर्स कुठपासून सुरू होतं? सन पासून. कारण ग्रीन प्लांट्स सनलाइटच यूज करतात फोटोसिंथेसिस साठी. Green plants of the ecosystem store some of the solar energy in the form of food. Before reaching the decomposers, this energy is passed on from one trophic level to the next. Decomposers dissipate some amount of energy in the form of heat. प्रत्येक ट्रॉफिक लेव्हलला हीटच्या फॉर्म मध्ये एनर्जी बाहेर पडतीच आहे. शिवाय जी उरलेली असेल शेवटची ती सुद्धा डिकम्पोजर्स हीटच्या फॉर्म मध्ये लूज करणार एनर्जी. However, no part of the energy ever returns to the sun. Hence, such passage of energy is referred to as one-way transport. जी आपण एनर्जी लूज होतीये प्रत्येक बॉडी मधनं, ती परत सनकडे उलटी नाही जात. सनला स्वतःची एनर्जी आहे जी तो फक्त पास ऑन करतोय, आणि त्याच्यामुळे हा वन वे ट्रान्सपोर्ट आहे, सायकल नाहीये. ओके, इथे काय होतं, थिंक अबाउट इट. व्हॉट हॅपन्स टू द एनर्जी ड्युरिंग इट्स ट्रान्सफर फ्रॉम प्रोड्युसर्स टू अपेक्स कन्झ्युमर्स? डज इट रिमेन ट्रॅप्ड इन द अपेक्स कन्झ्युमर्स? डज इट रिमेन इन द बॉडी ऑफ अपेक्स? नाही, हे आता आपण वाचलं की ती बाहेर पडते डिकम्पोजर्स थ्रू. What would happen if the energy remains trapped in the body of apex consumers even after their death? What will happen if there were no decomposers like microbes and fungi? जे आपण मगाशी बोललो ते आहे की कॉम्प्लेक्स सबस्टन्स सिंपल सबस्टन्स मध्ये कन्व्हर्जन होणार नाही आणि प्लांट्सना रियूज करता येणार नाहीत ही मटेरियल्स. Institutes at work. The Indian Institute of Ecology and Environment, Delhi, was established in 1980 and is involved mainly in research, training, and arranging workshops and seminars. This institute has published the International Encyclopedia of Ecology and Environment. So या पर्टिक्युलर काही काही इन्स्टिट्यूट आहेत भारतातल्या खूप चांगल्या, विच आर इन्व्हॉल्ड इन पर्टिक्युलर सब्जेक्ट. इकॉलॉजी असेल किंवा केमिस्ट्रीशी रिलेटेड असतील अशा. सो एनर्जी फ्लो कळलाय, इकोसिस्टम मधला एनर्जी फ्लो लक्षात आलाय. आता एनर्जीचा पिरामिड काढायला सांगितला तरी तोच काढायचा, फक्त शेजारी व्हॅल्यूज लिहायच्या 10,000 1000 किलो कॅलरी वाल्या. आणि पिरामिड ऑफ नंबर्स असा जर काढायला सांगितला तर तोच पिरामिड काढायचा, फक्त लिहायची तिथे नंबर काही मेन्शन करायची काही गरज नाही. त्यात पिरामिड कडे बघून कळतंय की तो अपराईट आहे, याचा अर्थ नंबर कमी होत चाललाय. आणि एनर्जीसाठी रिप्रेझेंटेशन दाखवायचं म्हणून आपण एनर्जीचे नंबर पण लिहिणार, 10,000 1000 जे काही असतील ते. ओके, काही डाऊट्स आहेत आतापर्यंत ह्याच्यामध्ये? व्हेरी गुड. नाउ biogeochemical cycle. Though the energy flow in an ecosystem is one way, the flow of nutrients is cyclical. राईट, आपण पाहिलंय आतापर्यंत की एनर्जी फक्त सन पासून अपेक्स बॉडी पर्यंत जातीये, डिकम्पोजर्स पर्यंत जातीये, परत उलटी सन कडे जात नाहीये. बट न्यूट्रिएंट्सचं तसं नाहीये, न्यूट्रिएंट्स फिरत राहणार आहेत, प्लांट्स टू मायक्रोब्स. ऑल ऑर्गॅनिझम्स नीड न्यूट्रिएंट्स फॉर देअर ग्रोथ. Study the various components in the figure given alongside and explain the biogeochemical cycle in your own words. The cyclical flow of nutrients within an ecosystem is called the biogeochemical cycle. तर आता आपण बघूया इथे काय काय दिलंय ते. Conversion of lithosphere into rock, soil. ही एक प्रोसेस झाली. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस मध्ये काय होणार आहे आपलं? Atmosphere environment interaction. Hydrosphere atmosphere interaction. Interaction of hydrosphere, atmosphere, lithosphere with the biosphere. आता आधी हे आठवतंय लिथोस्फिअर काय आहे, हायड्रोस्फिअर काय आहे आणि ॲटमॉस्फिअर काय आहे? लिथोस्फिअर म्हणजे काय? लिथोस्फिअर म्हणजे काय आठवतंय? हायड्रोस्फिअर म्हणजे वॉटर बॉडीज. हायड्रो याचा मीनिंग वॉटरशी रिलेटेड असतं. सो हायड्रोस्फिअर म्हणजे वॉटर बॉडीज, लिथोस्फिअर म्हणजे लँड, सरफेस कव्हर्ड विथ लँड, करेक्ट. आणि ॲटमॉस्फिअर म्हणजे एअर.
करेक्ट. आणि बायोस्फिअर म्हणजे ह्या तीनही गोष्टींमध्ये लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर ह्या तिन्ही मध्ये जे लिव्हिंग थिंग्स आहेत याच्यातला लिव्हिंग थिंग्सनी ऑक्युपाय केलेला पार्ट म्हणजे बायोस्फिअर. आणि या सगळ्यांची एकमेकांशी इंटरॅक्शन आहे. कशी असणार आहे तर डिकम्पोजर्सनी जे डिकम्पोज करून सिंपल सबस्टन्सेस तयार केलेले आहेत, दे आर आयदर ॲब्झॉर्ब्ड इन टू सॉइल, दे गो इन टू वॉटर ऑर दे गो इन टू एअर. तर आता जर हवेमध्ये गेले, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन हे गॅस तयार झाले आणि ते हवेत गेले, तर प्लांट्स त्यांचा वापर करणार आहे फोटोसिंथेसिससाठी किंवा बाकीचे. नायट्रोजन पण प्लांटला लागतो, जो ॲटमॉस्फिअर मधून प्लांट घेतं. तिथून एक हे 2 सोर्स झाले. त्याच्यानंतर जे सॉइल मध्ये डिझॉल्व्ह होतील ते सुद्धा प्लांटला हवे आहेत. बाकीचे सॉइल मध्ये जे कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते सुद्धा ते न्यूट्रिएंट्स यूज अप करणार. हेच न्यूट्रिएंट्स जाऊन पाण्यात समज गेले, पाण्यात गेल्यावर जे झू प्लॅन्क्टॉन्स असतील किंवा जे पाण्यातले लिव्हिंग थिंग्स आहेत, फिश आहेत, त्यांच्यासाठी ते न्यूट्रिएंट्स उपयोगी पडणार. ओके. सो हे जे आहे हे सगळं आपण बायोजिओ केमिकल सायकल मध्ये कन्सिडर करणार आहे. म्हणजे काय की आपण आतापर्यंत जेवढे बायोस्फिअर इकोसिस्टीम मधले लिव्हिंग थिंग्स बघितले त्याची प्रत्येकाची ॲटमॉस्फिअरशी काही ना काही सगळ्या स्फिअरची, ॲटमॉस्फिअरशी, लिथोस्फिअरशी, हायड्रोस्फिअरशी काही ना काही इंटरॅक्शन आहे. राईट. प्रत्येक ऑर्गॅनिझम पाण्यावर डिपेंडेंट आहे. कुठलाही लिव्हिंग थिंग घ्या, पाण्यावर डिपेंडेंट आहे फॉर सर्व्हायव्हल. ॲटमॉस्फिअरवर आहे कारण गॅसेस लागतायत. सॉइलवर आहे कारण त्याच्यातून न्यूट्रिएंट्स आहेत. न्यूट्रिएंट्सचा सगळ्यात मोठा सोर्स सॉइल आहे कारण तिथेच शेवटी प्लांट उगणार. जितकी सॉइल फर्टाईल तितकं चांगलं प्लांट असणार आणि तेवढाच चांगला यूज बाकीच्या पुढच्या ऑर्गॅनिझम्सना होत राहणार, ॲनिमल्सना. Nutrients necessary for the growth of organisms are continuously transferred from abiotic to biotic factors and biotic to abiotic factors within an ecosystem. Biotic म्हणजे लिव्हिंग, अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग. सो हे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते बायोटिक कडून अबायोटिक आणि व्हाईस वर्सा असे कायम फिरत राहत आहेत. न्यूट्रिएंट्स फक्त आणि फक्त बायोटिक मध्येच फिरतायत असं नाही होत. त्यांची बाकीचे जे नॉन लिव्हिंग मॅटर आहे अर्थवरचा त्याच्याशी पण इंटरॅक्शन होतीये. This cycle operates continuously through the medium of the biosphere formed by the lithosphere, atmosphere and hydrosphere. The recycling of biological, geological and chemical sources of nutrients in this process is a complex and depends upon the level of energy transfer in the ecosystem. Types of biogeochemical cycles: gaseous cycle and sedimentary cycle. So what is gaseous cycle? It is an accumulation of the main abiotic gaseous nutrient materials is found in the Earth's atmosphere. It includes nitrogen, oxygen, CO2, water vapor, etc. बरोबर. जे गेशियस न्यूट्रिएंट मटेरियल आहे, आपण आता कार्बन डायऑक्साईडला न्यूट्रिएंट मटेरियल का म्हणतोय? कारण जेव्हा प्लांट ते फिक्स करेल तेव्हाच त्या CO2चा ग्लुकोज मध्ये कन्व्हर्जन होणार आहे. म्हणजे काय, अल्टिमेटली ते न्यूट्रिएंट मटेरियलच आहे. सिमिलर वे N2 दॅट इज नायट्रोजन गॅस हे सुद्धा न्यूट्रिएंट मटेरियल मध्येच कन्सिडर केलं जाणार. कारण प्रोटीन्स तयार करताना काही प्लांट्स अशी असतात जी ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करतात. सॉइल मधून ते नायट्रोजन घेतातच, शिवाय हा दुसरा सोर्स असतो विच इज अ मेजर सोर्स फॉर देम. आणि सेकंड सायकल काय म्हणणार आपण? सेडिमेंटरी सायकल. दॅट इज अन अक्युम्युलेशन ऑफ द मेन अबायोटिक न्यूट्रिएंट मटेरियल्स is found in soil, sediment and sedimentary rocks, etc. of the earth. It includes soil components like iron, calcium, phosphorus, etc. So आता हे जे काही मेनली मिनरल्स आहेत, हे मिनरल कंपोनेंट सगळे सॉइल मध्ये प्रेझेंट असणार आहेत आणि गेशियस मटेरियल जे आहेत ती ॲटमॉस्फिअर मध्ये. आणि म्हणून आपण जी बायोजिओकेमिकल सायकल आहे त्याचे 2 टाईप केलेत. गेशियस म्हणजे ज्याच्यामध्ये सगळे गॅसेस ॲटमॉस्फिअर मध्ये जे काही येईल ते, आणि सेडिमेंटरी सायकल मध्ये जे रॉक्स, सॉइल याच्यामध्ये येतील असे कंपोनेंट्स. द गेशियस सायकल इज अ स्पीडियर सायकल दॅन द सेडिमेंटेशन सायकल. फॉर एक्झाम्पल, इफ CO2 has accumulated in an area, it is quickly dispersed with the wind or absorbed by plants. कारण आता आपण जर बघितलं तर हे नॅचरल आहे ना की CO2 हवेबरोबर पुढे मागे होऊ शकतो. तसं आयर्न किंवा कॅल्शियम सॉइल मधनं पुढे मागे होतील का?
त्यांना दुसरा एकच ऑप्शन आहे की पाऊस पडल्यावरती वाहत वाहत ते पाण्याकडे जातील, कुठल्या तरी वॉटर सोर्सकडे, वॉटर बॉडीकडे जातील, बट अगेन इट इज सेडिमेंटरी. आणि जेव्हा तिथे जातील त्याच्यानंतर त्याला कोणतरी कन्झ्युम करणार, म्हणून सेडिमेंटरी सायकल इज स्लोअर दॅन गेशियस सायकल, बिकॉज गेशियस सायकल मधले कन्व्हर्जन फास्ट आहेत. Climatic changes and human activities seriously affect the speed, intensity, and equilibrium of these cycles. Hence, various aspects of these cycles are extensively studied nowadays. ह्युमन इंटरफिअरन्स सुरू झाल्यापासून ह्या सगळ्या सायकल्सना काही ना काहीतरी अफेक्ट होतच आहे. राईट, आतापर्यंत फक्त फर्टिलिटी ऑफ सॉइल वॉज मेंटेन्ड विथ यूज ऑफ सम ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स लाईक प्लांट रेसिड्यूज, ॲनिमल रेसिड्यूज, हे यूज करून जर सॉइलला एनरिच केलं तर ते कधीही चांगलं असतं. बट आपल्याला जर प्लांट लवकर हवा आहे, लवकर प्लांटची ग्रोथ हवी आहे, फटाफट हवी आहे, चांगलं यील्ड हवं आहे, यासाठी काय झालं, केमिकल फर्टिलायझर्सचा यूज केला जायला लागला. आणि मग त्याच्यामुळे अल्टिमेटली सॉइलची फर्टिलिटी हळूहळू कमी झाली. हा आपण केलेला इम्बॅलन्स आहे, ह्युमननी केलेला इम्बॅलन्स आहे हा नेचरशी. नॅचरल प्रोसेसेस व्यवस्थित चालू होत्या, बट आपल्याला त्याचा स्पीड वाढवायचा होता. आणि त्या घोळामध्ये आपण सगळं फर्टिलिटी सॉइलची जाऊ दिली. जे काही त्रास व्हायचे ते सगळे केमिकल्स नंतर वॉटर बॉडीजला जाऊन मिळाले, ज्याच्यामुळे पाण्यामधली जी इकोसिस्टम होती, पाण्यामधले जे लिव्हिंग थिंग्स होते, ते सगळे अफेक्ट झाले. The cycle of gases and the sedimentary cycle cannot be completely separated from each other. For example, nitrogen is present in the form of gas in the atmosphere and in the form of compounds like nitrogen oxide in soil and sediments. सिमिलरली, म्हणजे आपण ह्या दोन गोष्टींना असं पूर्ण डिफरन्शिएट नाही करू शकणार की हे कंपाऊंड गेशियस सायकल मध्येच राहील आणि दुसरं कंपाऊंड आहे जे कंपल्सरी सेडिमेंटरी मध्येच राहील, असं नाहीये. नायट्रोजन दोन्हीकडे आहे, एकीकडे कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये, एकीकडे तो फ्री फॉर्म मध्ये आहे. बट नायट्रोजन हा कन्सिडर केला, सपोज प्रोटीनसाठी लागणारा नायट्रोजन असं म्हणून जर आपण त्याला कन्सिडर केलं तर तो गेशियस सायकल मध्ये सुद्धा आहे आणि सेडिमेंटरी सायकल मध्ये सुद्धा आहे. Similarly, carbon occurs in abiotic form mainly in coal, granite, diamond, limestone, etc. in the Earth's crust and in the form of carbon dioxide gas in the atmosphere. जसं नायट्रोजनचा आहे N2 आणि NO2 किंवा NH3 या फॉर्म मध्ये तो दोन्हीकडे आहे, तसाच कार्बन डायऑक्साईड सुद्धा CO2 या फॉर्म मध्ये ॲटमॉस्फिअर मध्ये आहे आणि बाकीचे जे त्याचे फॉर्म आहेत कोल, डायमंड, ह्याच्यानी तो सगळा सॉइल मध्ये आहे. Generally, carbon is present in plants and animals for a much shorter duration than it is in coal. आता आपल्याला एकेका न्यूट्रिएंटची सायकल बघायची. ओके, सो द फर्स्ट वन अँड द फेमस वन इज कार्बन सायकल, कारण कार्बन इज द मेन कंपोनेंट. कुठलाही मॅक्रोमॉलिक्यूल कन्सिडर केलात, कुठलाही न्यूट्रिएंट कन्सिडर केलात, कार्बोहायड्रेट कार्बन आहे, प्रोटीन कार्बन आहे, फॅटी ॲसिड कार्बन आहे. म्हणून फक्त जर कन्झ्युमर्सचा विचार केला तरी सुद्धा प्रत्येकामध्ये कार्बनचं मॉलिक्युल्स असणारच आहेत. आणि प्लांटसाठी सुद्धा तो मेन कंपोनेंट आहे, कारण CO2 अगेन कार्बन, म्हणून कार्बन सायकल इज द मोस्ट इम्पॉर्टंट सायकल. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड आफ्टर देअर डेथ बॅक टू द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड कार्बन सायकल. सायकल म्हणजे काय, जी प्रोसेस कंटिन्युअस चालू आहे ती ॲटमॉस्फिअर मधून लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पर्यंत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मेल्यावर पुन्हा बॅक टू ॲटमॉस्फिअर, हा जो कार्बनचा फ्लो असेल दॅट इज नोन ॲज कार्बन सायकल. अबायोटिक कार्बन ॲटम्स आर सर्क्युलेटेड अँड रिसायकल्ड इन टू बायोटिक फॉर्म मेनली थ्रू फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. ह्या मेन ज्या प्रोसेसेस आहेत ह्या कार्बन सायकलसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. फोटोसिंथेसिस म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं ग्लुकोजमध्ये कन्व्हर्जन आणि रेस्पिरेशन म्हणजे ग्लुकोजचं परत कार्बन डायऑक्साईड मध्ये जे कन्व्हर्जन होणार ते. हेन्स द कार्बन सायकल इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट बायोजिओकेमिकल सायकल्स. Plants convert carbon dioxide into carbohydrates by the process of photosynthesis. Similarly, they produce carbon compounds like proteins and fats too. Herbivores feed upon plants. Carnivores feed upon herbivores. In this way, biotic carbon is transported from plants to herbivores
हर्बिवोर्स टू कार्निवोर्स अँड फ्रॉम कार्निवोर्स टू अपेक्स कन्झ्युमर्स. ठीक आहे, इथपर्यंत आता आपण आलोय. परत एकदा चेन मध्ये व्यवस्थित बघा, कारण एक्झाम मध्ये जेव्हा कार्बन सायकल एक्सप्लेन करायला येईल, यू हॅव टू ड्रॉ दिस डायग्राम. आपण थोडीशी सिंपल फॉर्म मध्ये डायग्राम क्रिएट करू की जी तुम्हाला काढता येईल. आणि यू हॅव टू ऑल्सो राईट अन एक्सप्लेनेशन. एक्सप्लेनेशन सगळं पाठ करायला लागेल वगैरे असं काही नाहीये, सिम्पल आहे. CO2 आहे, त्याचं कन्व्हर्जन आपल्याला बायोलॉजिकल फॉर्म मध्ये काहीतरी करायचं आहे. ऍटमॉस्फेरिक फॉर्म मध्ये, गेशियस सायकल मध्ये आता CO2 कन्सिडर होतोय. आपल्याला त्याला काहीतरी बायोलॉजिकल फॉर्म मध्ये आणायचंय, केमिकल फॉर्म मध्ये आणायचंय. म्हणून प्लांट्सनी त्या CO2चं कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स याच्यामध्ये कन्व्हर्जन केलं. हर्बिवोर्सनी ते प्लांट्स कन्झ्युम केले, कार्निवोर्सनी त्या हर्बिवोर्सना कन्झ्युम केलं, आणि फायनली अपेक्स कार्निवोर्सनी त्या कार्निवोर्सला हर्बिवोर्सला कन्झ्युम केलं. आणि ह्यामुळे CO2 पासून त्या कार्बनचा फ्लो होत राहिला पुढे पुढे. Okay, so main processes in the carbon cycle: 6 CO2 plus 12 H2O in the presence of sunlight and chlorophyll. C6H12O6 plus 6H2O plus 6O2. Plants give out oxygen. So this process जे आता आपण वाचलंय, ही 6CO2 पासूनची पुढची प्रोसेस सनलाइट क्लोरोफिल वाली होती, फोटोसिंथेसिस. आणि जे C6H12O6 आहे, कॅन यू गेस व्हॉट इज दॅट? C6H12O6 काय आहे? परत एकदा दाखवते. हे रिएक्शन मध्ये इथे काहीतरी C6H12O6 असं दाखवलंय, तर व्हॉट इज दॅट? करेक्ट, परफेक्ट. हे झाला एक मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज. आणि असे अनेक ग्लुकोज मॉलिक्युल्स एकमेकांना ऍड होतात आणि कार्बोहायड्रेट तयार होतात. ओके, आणि दुसरी जी कार्बन सायकल मधली रिएक्शन आहे ती अशी आहे: C6H12O6 दॅट इज ग्लुकोज प्लस 6O2 in the presence of or inside the mitochondria, 6CO2 plus 6H2O plus energy. आणि आता ही प्रोसेस आहे रेस्पिरेशनची. त्याच्यामध्ये ग्लुकोज आणि ऑक्सिजनचा यूज होतोय आणि कार्बन डायऑक्साईड आणि एनर्जी फॉर्म होतीये. आणि हे पहिली फोटोसिंथेसिस क्लोरोफिल मध्ये होतं, रेस्पिरेशन मायटोकॉन्ड्रिया मध्ये होतं. Eventually, after death, all types of consumers are decomposed by decomposers like bacteria and fungi, and carbon dioxide is released again into the atmosphere and is used again by living organisms. ओके, डिकम्पोजर्स जेव्हा त्या कार्बोहायड्रेटचं परत ग्लुकोज मध्ये कन्व्हर्जन करतील, तेव्हा एकतर त्याचं CO2 होणार आहे. दुसरं, जेव्हा रेस्पिरेशन चालू असेल तेव्हा सुद्धा जे प्लांटनी फिक्स केलेला कार्बन डायऑक्साईड आहे तो ग्लुकोज प्लस O2 आणि विल गिव्ह आउट CO2. तिथे पण आपण CO2 मध्येच कन्व्हर्जन करतोय. In this way, carbon is continuously passed on from one living organism to another. After the death of living organisms, carbon goes to the atmosphere and is again taken up by living organisms. Okay, so this is all about carbon cycle. जे मेन पॉइंट्स आहेत जे तुम्हाला लिहायचे आहेत, तो हा अख्खा पॅराग्राफ. जर एक्झाम मध्ये कार्बन सायकल वर नोट लिहायला आली तर हा अख्खा पॅराग्राफ लिहायला लागेल. प्रत्येक गोष्ट इथली गरजेची आहे की कार्बन कुठून कुठे कसा फ्लो होत जाणार आहे तो. आणि आता जर आपण ही डायग्राम पाहिली तर त्याच्यामध्ये बायोटिक कार्बन दिलाय. तो बायोटिक कार्बन कुठून सुरू होतोय? आता ऍटमॉस्फिअर मधून CO2 जातोय प्लांट मध्ये. प्लांट पासून ते पुढे बायोटिक रेस्पिरेशन इन प्लांट्स, रेस्पिरेशन इन ॲनिमल्स, प्लांट मधून तो ॲनिमल्स मध्ये गेला. बायोटिक डिकम्पोजिशन झालं, फॉसिल फ्युएल्स तयार झाले जे मातीमध्येच राहिले, आणि शिवाय परत जो CO2 रिलीज झाला तो ऍटमॉस्फिअर मध्ये ऍड झाला. हा एक बायोटिक कार्बन दाखवलाय. आणि जो राईट हँड साइडला आहे दॅट इज अबायोटिक. अबायोटिक म्हणजे काय होणार की जो फॅक्टरीज मधून कार्बन डायऑक्साईड रिलीज होतोय, व्हेकल्स मधून कार्बन डायऑक्साईड रिलीज होतोय, तो दॅट इज नॉट अ रेस्पिरेशन और दॅट इज नॉट अ बायोलॉजिकल प्रोसेस. तो अबायोटिक कंपोनेंट्स पासून CO2 रिलीज होतोय, बट तो सुद्धा शेवटी ऍटमॉस्फिअर मध्ये जाणार आहे आणि त्याचंही सायकलिंग होणारच आहे. Carbon dioxide is released into the atmosphere through abiotic processes like burning of fossil fuels and wood, forest fires and volcanic activity.
Oxygen is released into the atmosphere by the biotic process of photosynthesis and CO2 through respiration. The equilibrium of oxygen and carbon dioxide gases in the atmosphere is maintained by plants. So why plants are necessary? Because they are the only source, only biotic components on the earth which are responsible for production of oxygen. कार्बन डायऑक्साईड आपण बघितला, बऱ्याच गोष्टीतून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, बट ऑक्सिजन असं आहे का की भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यामधनं ऑक्सिजन रिलीज केला जातो ऍटमॉस्फिअर मध्ये? तर नाही. बरोबर, फक्त प्लांट्स हा एकच सोर्स आहे की ज्याच्यामधून ऑक्सिजन रिलीज केला जाईल ऍटमॉस्फिअर मध्ये, विच इज अ गुड गॅस विच इज रिक्वायर्ड बाय ऑल द ॲनिमल्स. सगळे यूज करणारे भरपूर आहेत, प्रोड्यूस करणारे फक्त प्लांट्स आहेत. देअरफॉर इट इज नेसेसरी टू मेंटेन प्लांट्स. आता आपली कार्बन सायकल झाली. नाव द नेक्स्ट वन इज ऑक्सिजन सायकल. Oxygen forms 21% of the atmosphere. It is also present in the hydrosphere and lithosphere. ऑक्सिजन परत कार्बन सारखाच सगळ्या स्फिअर मध्ये, ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर सगळ्यामध्ये ऑक्सिजनचा प्रेझेन्स आहे. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विदिन द बायोस्फिअर इज कॉल्ड द ऑक्सिजन सायकल. हे तुम्ही डेफिनेशन सगळीकडे लिहू शकता. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन विदिन द बायोस्फिअर इज कॉल्ड कार्बन सायकल. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन विदिन द बायोस्फिअर इज कॉल्ड नायट्रोजन सायकल. ऑक्सिजन फक्त जे कुठल्या पर्टिक्युलर तुम्ही एलिमेंटसाठीची सायकल लिहिताय त्याचं नाव इन्सर्ट केलं, झाले डेफिनेशन तयार. दिस सायकल टू इन्क्लूड्स बोथ द बायोटिक अँड अबायोटिक कंपोनेंट्स. अशी कुठलीच सायकल नाहीये जी फक्त बायोटिक मध्ये कम्प्लीट होईल. ओके, दोन्ही मधल्या इंटरॅक्शन ह्या कंपल्सरी नेसेसरी आहेत आणि म्हणूनच आपण ते इकोसिस्टमचा पार्ट कन्सिडर करतो की बायोटिक प्लस अबायोटिक कंपोनेंट्स. Oxygen is continuously produced as well as used up in the atmosphere. Oxygen is highly reactive and it readily reacts with other elements and compounds. As oxygen is found in various forms like molecular oxygen, that is O2, water H2O, carbon dioxide CO2, inorganic compounds, etc. The oxygen cycle of the biosphere is extremely complex. Oxygen is released in the process of photosynthesis, whereas it is used up in the processes like respiration, combustion, decomposition, corrosion, rusting, etc. तर आता ऑक्सिजनचा युजअप जास्ती आहे आणि प्रोडक्शन कमी आहे. म्हणजे एकच सोर्स आहे त्याचा. फॉर आता आपण जर ही ऑक्सिजन सायकल बघायला गेलो तर काय आहे, सनच्या यूजनी, सूर्याच्या मदतीने प्लांट्स आर प्रोड्युसिंग ऑक्सिजन. दॅट ऑक्सिजन इज युज्ड अप बाय ॲनिमल्स इन द प्रोसेस ऑफ ब्रीदिंग. ते झाल्यानंतर ब्रेकडाऊन ऑफ शुगर मॉलिक्युल्स बाय ॲनिमल्स, म्हणजे जे कार्बोहायड्रेट्स वगैरे होते ते स्वतःसाठी त्यांनी ग्लुकोजमध्ये कन्वर्ट केले, प्रोटीन्स अमिनो ॲसिड्स केलं. पुढची प्रोसेस काय झाली, ॲनिमल्स गिव्ह आउट CO2 अँड देन प्लांट्स ॲब्झॉर्ब CO2 अँड प्रोड्यूस फूड मटेरियल. आणि त्या CO2च्या ॲब्झॉर्प्शन मधून ऑक्सिजन बाय प्रोडक्ट झालं. सो ते ऑक्सिजन परत रिलीज केला जो ॲनिमल्सने कंझ्युम केला. सो ही एकदम सोपी डायग्राम आहे. ट्राय टू ड्रॉ दिस डायग्राम इन एक्झाम. की पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये इकोसिस्टमसाठी सूर्य दाखवणं एकदम गरजेचं आहे. डायग्राम मध्ये सूर्य विसरायचा नाही. जरी त्याचा आता इथे रोल दिसत नसला तरी फोटोसिंथेसिस प्लांट करतायत हे दाखवण्यासाठी सनलाइट इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तो सूर्य दाखवायचा आणि मग पुढची प्रोसेस सुरू केलेली दाखवायची. ओके, सो most of microorganisms use oxygen for respiration. Such microbes are called aerobes. Microbes which do not need oxygen are called anaerobes. आता मायक्रोऑर्गॅनिझम्स मध्ये हे क्लासिफिकेशन खूप कॉमन आहे. काही मायक्रोऑर्गॅनिझम्स असे असतात जे विच रिलाय कम्प्लिटली ऑन ऑक्सिजन ओनली. त्यांना ऑक्सिजन नसेल तर ते ग्रो होऊ शकत नाहीत. सच मायक्रोऑर्गॅनिझम्स आर नोन एज एरोबिक मायक्रोऑर्गॅनिझम्स ऑर एरोब्स. आणि दुसरा टाईप असतो ज्यांना ऑक्सिजन असलेला चालत नाही. इन द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन ओनली दे कॅन सर्वाइव्ह. अशा मायक्रोब्सना अनेरोब्स म्हणतात. आणि अजून एक तिसरी कॅटेगरी असते ज्यांना ऑक्सिजन असलेलाही चालतो नसलेलाही चालतो, त्याला म्हणतात फॅकल्टेटिव्ह अनेरोब्स.
ओके, फॅकल्टेटिव्ह एरोब्स और फॅकल्टेटिव्ह अनएरोब्स. म्हणजे जर ऑक्सिजन प्रेझेंट असेल तर ते त्याच्यामध्ये ग्रोथ दाखवतील, ऑक्सिजन नसेल तरी सुद्धा ते ग्रो होऊ शकतील. Oxygen is important for the synthesis of proteins, carbohydrates and fats. It is also used in various chemical reactions. Ozone, O3, is produced from oxygen through various atmospheric processes. ओके, आता दोन सायकल्स झाले आपल्या, कार्बन सायकल झाली आणि ऑक्सिजन सायकल झाली. नाउ द थर्ड वन इज नायट्रोजन सायकल. Nitrogen forms 78%, that is the maximum portion of the atmosphere. It is necessary for the maintenance of cycle of the nature. The circulation and recycling of nitrogen gas into the form of different compounds through various biotic and abiotic processes in nature is called nitrogen cycle. All organisms participate in the nitrogen cycle. सगळे बायोटिक कंपोनेंट्स नायट्रोजन सायकल मध्ये येतात, कारण नायट्रोजन इज द मेन कंपोनेंट ऑफ प्रोटीन्स. कार्बोहायड्रेट मध्ये नायट्रोजन नसतो, बट प्रोटीन्स मध्ये मात्र नायट्रोजन, जसं कार्बन इम्पॉर्टंट आहे प्रोटीन साठी, तसंच नायट्रोजन सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे. इट इज अन इम्पॉर्टंट कंपोनेंट ऑफ प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिड्स म्हणजे काय माहितीये? इट इज अन इम्पॉर्टंट कंपोनेंट ऑफ प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ऍसिड्स, असं लिहिलंय तिथे एक सेंटेन्स. न्यूक्लिक ऍसिड्स म्हणजे काय, कधी ऐकलंय आधी? काय आहेत न्यूक्लिक ऍसिड्स? दोन मेन न्यूक्लिक ऍसिड्स कोणती आहेत? ओके, बट नेम देम. न्यूक्लिक ऍसिड्स कुठली आहेत? दोन. जी सगळ्यांमध्ये आहेत, बॅक्टेरिया, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, ह्युमन्स, प्लांट, सगळ्यामध्ये आहेत. डीऑक्सिरायबो, येस करेक्ट. डीएनए आणि आरएनए हे दोन न्यूक्लिक ऍसिड्स आहेत जे सगळ्यांमध्ये सापडतात. आणि ह्या प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ऍसिड्स मध्ये नायट्रोजन गरजेचं आहे. ॲज कम्पेअर्ड टू अदर एलिमेंट्स इट इज इनॅक्टिव्ह अँड डज नॉट इझिली कंबाईन विथ अदर एलिमेंट्स. जसा ऑक्सिजन हायली रिएक्टिव्ह आहे, इझिली रिएक्टिव्ह आहे, तसं नायट्रोजन नाहीये. मोस्ट ऑर्गॅनिझम्स कॅनॉट यूज द फ्री फॉर्म ऑफ नायट्रोजन. फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंग्सच कन्सिडर करा, आपण नायट्रोजनचा N2 फॉर्म यूज करू शकतो का? तर नाही, आपण प्लांट मधून जो नायट्रोजन मिळेल त्याच्यावर डिपेंडेंट आहे. इम्पॉर्टंट प्रोसेसेस ऑफ नायट्रोजन सायकल: नायट्रोजन फिक्सेशन, दॅट इज कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन इनटू नायट्रेट्स अँड नायट्राइट्स थ्रू ॲटमॉस्फेरिक, इंडस्ट्रियल अँड बायोलॉजिकल प्रोसेस. इथे दिसेल N2 चं कन्व्हर्जन होत आहे पुढे NH3 मध्ये, NO3 मध्ये. हे सगळ्याला म्हणतो आपण नायट्रोजन फिक्सेशनची प्रोसेस. Ammonification, release of ammonia through decomposition of dead bodies and excretory wastes of organism, that is NH3 is formed. Nitrification, conversion of ammonia into nitrite and then nitrate, is the process of ammonification, is the process of nitrification. And denitrification is conversion of nitrogen compounds into gaseous nitrogen. ओके, हा जे इम्पॉर्टंट प्रोसेसेस ऑफ नायट्रोजन सायकल आहे, हा पार्ट व्यवस्थित करून ठेवा. MCQ साठी सुद्धा हे इम्पॉर्टंट आहे की नायट्रिफिकेशन मध्ये कशाचं कशात कन्व्हर्जन होतं. अमोनियाचं नायट्राइट आणि नायट्रेट मध्ये ऑप्शन्स येतील, नायट्रोजन टू गेशियस नायट्रोजन. इथे आन्सर करता आलं पाहिजे की अमोनिया टू नायट्रेट अँड नायट्राइट अँड नायट्रेट इज नायट्रिफिकेशन. ओके, सो दीज आर द इम्पॉर्टंट प्रोसेसेस ऑफ नायट्रोजन सायकल, जे आपण इथे सुद्धा बघू शकतोय. गेशियस N2 आहे आणि त्याच्यापासून आयदर बायोलॉजिकल वे, इंडस्ट्रियल वे किंवा केमिकल वेनी त्याचा NH3 होणार, NO2 होणार, NO3 होणार. हे सगळं प्लांट्स युटिलाइज करणार, परत N2 मध्ये कन्व्हर्जन होणार, प्लांट्स मधून पुन्हा ते ॲनिमल्स कडे जाणार. इट इज द फ्लो ऑफ नायट्रोजन इन द ॲटमॉस्फिअर.
ओके, इज इट क्लिअर? सो हे जे काही आपण बघितलं ज्याच्यामध्ये बायोटिक अबायोटिक कंपोनेंट्स इन्व्हॉल्व्ह आहेत ते बायोजिओकेमिकल सायकल, कारण बायोलॉजिकल एजंट्स इन्व्हॉल्व्ह आहेत. जी काही कंपाऊंड्स आपण स्टडी करतोय ऑल दे हॅव सम केमिकल नेचर, आणि जिओलॉजिकल आपण ह्याच्यासाठी म्हणतोय कारण दे आर रिलेटेड विथ द लिथोस्फिअर, ॲटमॉस्फिअर आणि हायड्रोस्फिअर, ह्या सगळ्यांशी त्याचे रिलेशन आहे. हे सगळे कंपोनेंट्स आहेत म्हणून त्या सायकल्स चालू राहिल्या आहेत, म्हणून दे आर नोन एज बायोजिओकेमिकल सायकल्स. ओके, कळलंय व्यवस्थित सगळं जे काही आपण आतापर्यंत केलं ते? इकोसिस्टीम मधलं पहिलं गोष्ट लक्षात ठेवायची, इकोसिस्टीम म्हणजे बायोटिक प्लस अबायोटिक कंपोनेंट्स, दॅट इज लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स अराउंड अस, दे कंप्राइज ऑफ इकोसिस्टीम. त्याच्यानंतर फूड चेन म्हणजे काय, फूड वेब म्हणजे काय, पुढे जाऊन पिरॅमिड, पिरॅमिड ऑफ एनर्जी आणि पिरॅमिड ऑफ नंबर्स आपण आतापर्यंत बघितला. दॅट पिरॅमिड इज अपराईट, म्हणजे नंबर्स प्रोड्युसर्स पासून अपेक्स कन्झ्युमर्स पर्यंत नंबर आणि एनर्जी दोन्ही डिक्रीज होत जाणार आणि त्यामुळे तो पिरॅमिड आपल्याला अपराईट दिसणार. त्याच्यानंतर पुढे आपण बघितलं व्हेरियस सायकल्स इन द ॲटमॉस्फिअर, की लिव्हिंग कंपोनेंट्सचा आणि नॉन लिव्हिंग कंपोनेंट्सच्या एकमेकांच्या रिलेशनमध्ये कशा सायकल्स वर्क करतात, दॅट इज कार्बन सायकल, ऑक्सिजन सायकल, नायट्रोजन सायकल. तीनही सायकल्सची प्रोसेस की फ्लो कसा कुठे होतोय, कार्बनचा फ्लो कसा होतो, नायट्रोजनचा फ्लो कसा होतो, ऑक्सिजनचा फ्लो कसा होतो, म्हणजे कुठल्या ऑर्गॅनिझम पासून किंवा कुठल्या कंपोनेंट पासून पुढे तो कन्झ्युम कसा होत जातोय, हा फ्लो व्यवस्थित लक्षात ठेवायचा आणि डायग्राम काढून बघायची त्याच्याबरोबरच. नुसतं एक्सप्लेनेशन एक्झाम मध्ये सफिशियंट होणार नाही, तुम्हाला पुढे थोडंसं त्याचं ऍड करायला लागेल. की डायग्राम मध्ये जरी अगदी ते प्राणी वगैरे, प्राणी झाडं सगळं लिहिलं नाही, नुसतं प्लांट्स लिहिलं, सर्कल काढलं आणि मध्ये प्लांट्स लिहिलंय, ॲनिमल्स लिहिलंय, मायक्रोब्स लिहिलंय, तरी दॅट विल बी ओके. बट फ्लो कुठून कुठे जातोय हा ॲरोनी व्यवस्थित दाखवणं आपल्यासाठी गरजेचं आहे. ओके, काही डाऊट्स आहेत कोणाला या चॅप्टर मध्ये? कोणाला काही डाऊट्स आहेत? ओके, परफेक्ट. जर काही डाऊट्स नसतील तर आपण आता थांबूया. नेक्स्ट लेक्चर मध्ये पुढचा चॅप्टर आपल्याला म्हणजे सुरू करता येईल. फॉर नाव थँक्यू अँड बाय. ट्राय टू सॉल्व्ह दॅट एक्सरसाइज. परत एकदा चॅप्टर वाचा, परत एकदा एक्सरसाइज सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून जर काहीही डाऊट्स असतील तर पुढच्या लेक्चरमध्ये विचारू शकाल. एक्झाम पर्यंत तसंच ठेवून देऊ नका. छोटे छोटे चॅप्टर्स आहेत हे बायोलॉजीशी रिलेटेड, पटापट होऊन जातील. प्लांट किंगडम पण हा सुद्धा. Okay, so thank you and bye. We'll meet in the next lecture.